बबनराव लोणीकर यांनी राजेश टोपे यांना केलेली शिवीगाळ सध्या व्हायरल होते आणि त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये याची चर्चा सुद्धा झडू लागलेली आहे। ज्या पद्धतीने दोन मोठे दिग्गज एकमेकांना भिडलेले आहेत, जिल्हा बँकेच्या निवडणुकांवरून राजेश टोपे यांना बबनराव लोणीकर यांनी शिवीगाळ केलेली आहे, डोका फोडून अशा भाषेचा वापर केलेला आहे आणि आई बहिणीवरून अत्यंत शिवराळ भाषेचा वापर आहे। काहींची संस्कृती एवढी ढासळत चाललेली आहे, त्यामुळेच हे सर्व गोष्टी आणि होत आहेत। पण संयम ठेवलं पाहिजे आणि राजेश टोपे सारखे एक सिनियर मोस्ट मंत्री राहिले, एक टर्म नाही 2 टर्म राहिले आणि एक वेगळं वारसा त्यांच्यामध्ये आणि अशा किती लोक काही जरी बोलले तर मला असं वाटतं त्यांनी त्यांना भीक न घालता समर्थपणे लोकांचं नेतृत्व करायला पाहिजे। नक्कीच तुम्ही काल बरेचसे मुद्दे उपस्थित केले, त्यात एक रस्त्याचा मुख्य मुद्दा होता। नक्कीच आहे, कारण रस्त्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी त्याचं उद्घाटन केल्यानंतर ही नामुष्की महानगरपालिकेवरती येते किंवा कॉन्ट्रॅक्टरांनी कामाची सुरुवात फक्त तात्पुरता करून हा काम पूर्ण केलं नाही आणि त्याच्यावरती 16 लाख रुपयाचा दंड त्यांना द्यावा लागतोय आणि परत निविदा काढावी लागते। ही नामुष्की नाही का? आम्ही ज्यावेळी पोट तिडकीने बोलवतो त्यावेळी माननीय मंत्री महोदय पोटाच्या बेंबीतून सांगत होते नाही नाही कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी कोणाचा पोटदुखी होतोय आणि मग काही लोक म्हणजे तुमको पीड़ा हो रही है तर आम्ही तेच सांगितलं की हमको पीड़ा नहीं हो रही है, पेड़ा किसके मुंह में जा रहा है उसकी चर्चा हो रही है। कारण हे मुंबईकरांचा पैसा आहे, हे काय यांचाच नाही। मी समजू शकतो राज्य सरकारने स्वतःच्या बजेटमधला पैसा आणून दिला असता आणि केली असती मनमानी, त्यालाही आम्ही रोखलं असता, कारण सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून आणलेला तुम्ही पैसा। पण हे न करता ही परत जी आता फेरनिविदा केली आहे तेही फेरनिविदा करायला 300 कोटी रुपये कमी नाही केलेलं। मग का कमी केलेत? म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे अगोदरच्या निविदा होत्या हे वाढून दिलेले आहेत, एका वर्षामध्ये एक्सिलेशन तर अजून वाढलं पाहिजे, त्याच्यावरती गेलं पाहिजे। हा संपूर्ण भ्रष्टाचार आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं की तुम्ही 25 वर्षाची चौकशी करता, विशेष चौकशी या एका वर्षभरामधले ज्या काही कामं झालेले आहेत आम्ही तुम्हाला पुरावे द्यायला तयार आहोत, आम्ही तुम्हाला सर्व माहिती द्यायला तयार आहोत, त्याची तुम्ही SITच्या माध्यमातून चौकशी का करत नाही हा प्रश्न देखील काल आम्ही विचारण्याचं काम केलं। नक्कीच अडानीचं जे रिडेव्हलपमेंट आहे धारावीमध्ये त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही मोर्चा काढताय। की मी राज्याचं गृहनिर्माण मंत्री असताना आपण DRP ही स्थापना केली, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट, आणि DRPला प्राधिकरण करण्याचा दर्जा दिला। त्या काळामध्ये IAS अधिकारी सन्मान्य निर्मल कुमार देशमुख होते, जे CEO होते SRAचे, त्यांना ती जबाबदारी आपण पहिल्यांदा दिली। गौतम चटर्जी त्या खात्याचे मंत्री होते। मी यासाठी त्याचा उल्लेख करतो की त्या मागची भूमिका अशी की DRP करून राज्य सरकारने ह्याचा रिडेव्हलपमेंट केलं पाहिजे। एका वेळी म्हाडाच्या बद्दल तो विश्वासार्थ नव्हता, पण आजही तुम्ही बघता की म्हाडाच्या इमारती ज्यावेळी बनवतो आपण तर 1000 घरांसाठी 1 लाख लोकांची लॉटरी येते। ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे सप्लाय आणि डिमांड हे आपल्याकडे डिमांड आहे आणि त्या डिमांडचा आधार घेऊन ही DRP आपण प्रपोज केली होती। परत एकदा मला आठवण करून द्यावी लागेल की ज्यावेळी या म्हाडाचे VP म्हणून गवई साहेब होते, त्यांना DRP मध्ये आपण हाऊसिंग मध्ये दिल्यानंतर 1 सेक्टर म्हाडाने बनवावा हा चॅलेंज आम्ही घेतला होता आणि माझ्याच कारकिर्दीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणजी होते, त्यांच्याकडे गृहनिर्माण विभाग होता, मी राज्यमंत्री होतो, तर आपण हे सक्सेस केला होता। आज पक्षप्रमुखांनी हीच भूमिका घेतलेली आहे की हजारो लाखो स्क्वेअर फीटचा TDR तुम्ही कोणाच्या एका माणसाच्या घशात देऊन अप्रत्यक्ष तुम्ही मुंबईत विकण्याचं काम करतायत। उद्या त्यांच्याकडे एवढे लाख स्क्वेअर फीटचं जर TDR असेल ते पाहिजे तसं वापरू शकतात, पाहिजे तसं इन्फ्लेशन करू शकतात, पाहिजे तसं इतर डेव्हलपमेंटवरती पण बाधा आणण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणून धारावीकरांचा आवाज बुलंद करण्यासाठीच उद्या प्रचंड संख्येने 3 वाजता हा मोर्चा निघेल। मोर्चाची सुरुवात धारावीवरून स्पॉट करून BKCचा जो अडाणीचा जो कार्यालय आहे त्यांच्यापर्यंत जाण्याचं काम करू। ते आले तर ठीक, नाहीतर जे काही भूमिका आहेत पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाखाली तिकडे सभा होऊन ते पक्षप्रमुख जे सांगतील त्या आदेशाचं पालन धारावीकर आणि विशेषतः तिकडचे पक्षातले कार्यकर्ते करतील। पण तुम्हाला वाटतंय की घाबरलाय सत्ताधारी पक्ष? कारण आतापासून टीका टिप्पणी व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी तर म्हटलेलं आहे की नाणारला विरोध केला, सगळ्या विकास कामांना विरोध करणं ही संस्कृती राहिलेली आहे उद्धव ठाकरे यांची। की विरोध कशासाठी करतायत हाही महत्वाचा भाग आहे। प्रोजेक्टला विरोध आहे का? प्रोजेक्टला अजिबात विरोध नाही। धारावीकरांचा प्रोजेक्ट व्हायलाच नाही पाहिजे, आहे तसंच परिस्थिती राहू दे असं कोणी सांगितलं नाहीये। ज्या पद्धतीने हे प्रोजेक्ट राबवलं जातं तुम्हाला असं वाटत नाही का ही फाईल आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे त्यावेळी गृहनिर्माणकडे आली नसावी? मग त्यावेळी का नाही तो विचार केला आपण? प्रवीण दरेकर म्हणतात की तुम्हाला कट नाही मिळाला, कमिशनचा हा सगळा विषय आणि त्यासाठी मोर्चा काढला जातो असे संकेत पण दिले। असं आहे की म्हाडानीच करावी म्हणून घेऊन गेला तर मग कटचा विषयच कुठे? आम्ही जर त्यावेळी भूमिका घेतली असती नाही आम्हाला खासगीत पाहिजे हाच पाहिजे
अडाणी नको, दुसरा कोणतरी द्या, तिसरा कोणतरी द्या. ह्या अगोदर देखील प्रयोग झाला ना. एक तर दुबई बेस्ड कंपनीमध्ये म्हणजे त्यावेळी तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि त्यांनी विभागाला पाठवून पूर्ण प्रेझेंटेशन घेतलं. दुबईच्या एका बरोबर कंपनीबरोबर टायअप पण केली. त्यांनी निविदा भरली, मग ते पुढे येऊ शकले नाही. मग का नाही झालं? मग हाही विचार येतो ना. मग त्यावेळी आम्ही असं म्हणायचं का तुम्हाला मिळाली म्हणून तुम्ही त्याला दिलं का? तर त्यांनी का काम केलं नाही? मग असंही अनेक प्रश्न येतात. मला वाटतं टीका आरोप करण्यापेक्षा धारावीकरांच्या मागे उभं राहणं, जनतेच्या उभे राहणं ही पक्षाची आमची भूमिका आहे. आणि म्हणून आदरणीय पक्षप्रमुखांनी ही ठाम भूमिका या धारावीकरांसाठी आणि विशेषतः मुंबईकरांचा एक भाग म्हणून घेऊन घेण्याचं काम केलेलं आहे. बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय की सचिन अय्यर यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि धारावी रिडेव्हलपमेंटसाठी आमचा विरोध असेल आणि विरोध या कारणाने, कारण हे अडाणीकडून होत आहे, इन्फ्लेशन होण्याची शक्यता आहे आणि चुकीच्या पद्धतीनं FSI वापरण्याची सुद्धा शक्यता आहे असं त्यांनी स्पष्ट आरोप केलेले आहेत. त्यामुळे आता सरकारची भूमिका काय असणं पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.